सावनेर शहरात संचारबंदी लागू झाल्यापासूनच रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय हे स्वतः रस्त्यावर उतरून जातीने सुरक्षा संबंधी काळजी घेत आहे व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे। सावनेर शहरामध्ये काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे। या अनुषंगाने लॉकडाऊनचा अर्थ नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा आहे, परंतु दुर्दैवाने अनेक दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहे। ही गंभीर बाब असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा कुणालाच अधिकार नाही। संपूर्ण देशावर ओढावून आलेल्या या प्रसंगी स्वतःची व आपल्या परिवाराची सुरक्षा आपण आपल्या घरी राहून करू शकतो, तरी आपण काही जण याना त्या कारणाने बाहेर पडत आहेत। हे चुकीचे आहे व अशातच आपल्यावर प्रतिबंधक कारवाई होऊन कटू प्रसंग ओढावू शकतो। 31 मार्च पर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। परिस्थिती नियंत्रणात असली तरी ती कायम राखण्यासाठी गरज असून त्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे व शासनाने ठरविलेल्या वेळेवर भाजीपाला, किराणा, औषधी व जीवनावश्यक वस्तू खरेदीकरिता बाहेर पडावे, विनाकारण फिरू नये असे आवाहन मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले आहे। अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल। माझं सर्व सावनेरवासियांना आव्हान आहे की या कोरोना व्हायरसमुळे जो रोग पसरत आहे, या रोगावर आटोक्यात आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून 31 तारखेपर्यंत प्रत्येकाने घरी थांबणं हे गरजेचं आहे। आवश्यक बाब असेल तर आणि तरच आपण घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे। आज सकाळपासून बघतोय की बरेच जण काही कारण नसताना विनाकारण रस्त्यावर येत आहेत आणि एकत्र होत आहेत आणि गर्दी करतायत। माझं सक्त आव्हान आहे, राज्य शासनाने याबाबतीत कलम 144 जारी करण्यात आलेला आहे आणि असं असताना जर का पुन्हा रस्त्यावरती लोक येत असतील तर त्यांना प्रशासन हे चांगल्या पद्धतीनं याच्यावरती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंजुवाडिया।